नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक चालू झालेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 4 मधून सागर देवबा कुंभार हे आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रभागातील प्रश्न, त्यांचे ध्येय काय आहे, विजन काय आहे आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे ते कशा पद्धतीने पाहणार आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आज आपण त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा सर आम्हाला हे सांगा की सागर देवबा कुंभार, तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा की तुम्ही राजकारणात कधी आला आणि राजकारणात येत असताना त्याच्याबरोबर सामाजिक काय काय कार्य केलेले आहे? राजकारणात मी पहिल्यांदाच उतरलोय. बर. सामाजिक कार्य म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं रावणधन हे आम्ही साजरा करतो. त्यानंतर रामनवमी गेली 23 वर्ष कंटिन्यू जवळजवळ 5000 लोकांचा महाप्रसाद हे वाचतोय. आणि त्यानंतर महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, आता मागच्या वेळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये धान्य पुरवठा, पालेभाज्या पुरवठा हे सर्व केले. ओके. कोरोनामध्ये सारखी जी महामारी आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय केलं, धान्य वाटप वगैरे सोडून? असं धान्य वाटप, पालेभाज्या हे प्रत्येक, म्हणजे कसं शुक्रवारी बाजार असतो इचलकरंजीचा, प्रत्येक शुक्रवारी आम्ही ते वाटप करत होतो. तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 4 याच्यामध्ये आता जे जिवंत प्रश्न आहेत ते कोणते कोणते आहेत? पाण्याचा मोठा प्रश्न आहे. 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा पाणी येते. ओके. त्यानंतर रस्ते पाईपलाईन करायचे म्हणून उकरून ठेवले, ते तसेच आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला जाणार त्यावेळेस तुम्ही कोणते प्रश्न सोडवणार सुरुवातीला? सगळ्यात मोठा पहिला प्रश्न पाण्याचा. कारण आम्ही जिथं जाईल हे वोटिंगसाठी फक्त एकच सांगतात की आम्हाला पाणी पुरवठा वेळेवर झाला पाहिजे. तुम्ही पाणी 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा सोडता, पण पाणी फाळा घेताय वर्षाचा पूर्ण 365 दिवसात. बरोबर. हा पहिला मोठा प्रश्न तिथं आम्ही मांडणार. ओके. त्यानंतर रस्ते पूर्ण हे झालेत, खराब झालेत. आता उकरून ठेवले पाईपलाईन साठी, त्यामुळे पण सगळं रस्त्यांचे नासधूस झाले. ओके. पण आता ते रस्ते तर पुढे करणारच आहेत ना? कधी करणार रस्ते, कधी करणार आहेत असं सांगूनच किती दिवस घालवले. ओके. अजून कुठले वाटतात प्रश्न की जे तुमच्या प्रभागामध्ये महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर न सोडवणार आहे? किरकोळ, मग घंटागाडी न येणे, परत गटरी साफ न होणे, गटऱ्यांची व्यवस्थित हे नाही, सफाई नाही. ओके. ही तक्रार आहे लोकांची तिथे, ती पहिला सॉल्व्ह करणं. आता कसं होतं, तुम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यावेळेस जा त्यावेळेस तुम्ही जर बघितलं तर खूप मोठा प्रभाग आहे. आता 4 उमेदवारांचा एक प्रभाग झालेला आणि खूप मोठा एरिया आहे, खूप जास्त लोकसंख्या आहे, मतदार आहेत. तर सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं काय साधन आहे का, किंवा जर त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर असं काय एखादं ऑफिस वगैरे काय? संपर्क कार्यालय आम्ही ओपन करणार. ज्यांची जी तक्रार आहे त्यांनी येऊन तिथं संपर्क आम्हाला साधायचा. ओके. ते आम्ही प्रयत्न करणार. तुमचं कसं असेल, बऱ्यापैकी वैयक्तिक असेल की पक्षाचं किंवा बाकीच्यांमध्ये मिळून तुम्ही संपर्क कार्यालयावर? सर्वांनी घेऊनच करणार. सर आता या ठिकाणी तुम्ही मला सांगा की एवढा मोठा प्रभाग आहे, 4 उमेदवारांचा एक प्रभाग आहे, तर या प्रभागामध्ये जर लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा तुमचे संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काय यंत्रणा असेल? आता कसं झालंय, प्रभाग मोठा झालाय कारण 4 वॉर्डाचा एक वॉर्ड केलाय पूर्ण मोठा. पण आम्ही तसं नाही करणार, प्रत्येक वॉर्डात एक संपर्क कार्यालय आम्ही ओपन करणार आहे. आता मला सांगा, महिलांची सुरक्षितता जी आहे, महिला सुरक्षित नाहीत. बऱ्याच ठिकाणी आपल्या बघितलं कामगार वस्ती आहे, कामगार वस्ती असल्यामुळं भांडणं होतात, रोज मारामारी होतात, किंवा महिला असं रात्री 10च्या पुढं निघायचं म्हणलं तर भीतीचं वातावरण आहे. तर या केसमध्ये तुम्ही महिलांसाठी वगैरे काय सुरक्षिततेच्या दृष्टीने काय प्लॅन असणार तुमचा? महिलांच्या बाबतीत म्हणलं सिक्युरिटीसाठी तर CCTV आम्ही बसवणार. CCTV नंतर त्यांच्या, आता पुरुषांसाठी मुतारी वगैरे आहे, महिलांसाठी स्वच्छतागृह हा बघणार. महिलांच्या आरोग्याची काळजी ते आम्हीच घेतली पाहिजे.
जसं सर तुम्ही आता महिलांचं वगैरे सांगितलं तसं तुम्ही एक तरुण चेहरा म्हणून आता इलेक्शन मध्ये उतरताय. तर तुम्ही तरुण चेहरा आहे त्यामुळे तरुणांच्याही काही तरुण चेहऱ्याकडून अपेक्षा आहे. तर तरुणांसाठी तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? तरुणांसाठी त्यांना वेगवेगळे जॉब आपण देण्याचा प्रयत्न करूया. आता तरुणांचे जॉब्स मुळे लग्न होणं झालं. बरोबर आहे. ते काय मार्केटमध्ये हे झालंय लग्न होणार, कारण पोरगी द्यायचं म्हणलं की अगोदर पोरीचा वडील जॉब आहे का नाही बघतोय, घर वगैरे आहे का नाही या गोष्टी बघतोय. जॉब नसल्यामुळे मानसिक व्हायल्यात, व्यसन लागाले. बरोबर आहे. चुकीच्या मार्गाला चालले. चुकीच्या मार्गाला चालल्यात. त्यांना जॉब देण्याचा आपण प्रयत्न करूया. बर. त्याच्यासाठी तुम्ही काय असं ऑफिस वगैरे किंवा काय म्हणू आपण त्याला प्लेसमेंट साठी काय ऑफिस वगैरे ओपन करणार ऑफिस. वेगवेगळ्या कंपन्यांना आम्ही हे करणार, जाऊन भेटून त्यांना विचारणार की बाबा ज्या मुलाची जी पात्रता आहे, जितकं शिकला आहे त्याला तो जॉब देणार. साहेब तुम्ही म्हणताय घंटागाडीचा प्रश्न आहे, घंटागाडी येत नाही, पण ज्यावेळेस आपण बघितलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं येतं की घंटागाडी येते फक्त त्यांचे जे वरचे स्पीकर वगैरे आहे ते खराब असल्यामुळे लोकांना समजत नाही आली. त्याच्यावरती काय म्हणते? हो साहेब, घंटागाडी फक्त त्यांच्या कागदावरच येते. आम्ही त्या प्रभागात राहतोय, त्या टायमिंगला कधीच घंटागाडी येत नाही. ज्यावेळी आम्ही तिथे तक्रार घेऊन जातोय त्यावेळी ते कागदावर असते की घंटागाडी आले, पण ते आलेलं नाही. घंटागाडी येतच नाही तुमच्या भागात. येतं नाही, येतच नाही. मग स्वच्छतेचा हे कसं होतंय? कचराचा ओटा वगैरे तिथले सामान्य जे जनता आहे ते येते आमच्याकडे तक्रार घेऊन. आम्ही तिकडे गेलो की परत तिथं दाखवतो की घंटागाडी आलेली आहे.